हॅलो ब्युटिफुल पीपल. आम्ही आता आलेलो आहोत रिसेप्शन एरियामध्ये. पूर्ण रिसॉर्ट तर बघून झाला. आता इंडोर गेम्स इथे आम्ही बघणार आहोत काय काय आहे खेळायला. इथे बुक्स ठेवलेले आहेत रीड करण्यासाठी. काय आहे? स्टोरी बुक. इथे एक लग्नासाठी किंवा काही फंक्शनसाठी तुम्ही हा बँक्वेट हॉल सुद्धा बुक करू शकता. खूप प्रशस्त आहे, मोठा आहे. आता आम्ही इथे आलेलो आहोत फर्स्ट फ्लोअरला आणि इथे स्पा रूम आहे, जिम आहे, इंडोर गेम्स आहेत आणि या साईडला मस्त असे वॉशरूम सुद्धा आहेत. खूप क्लीन वॉशरूम आहेत इथे. आणि आता आम्ही जातो इथे स्पा रूम बघायला. ही आहे स्पा रूम. इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्पा तुम्ही घेऊ शकता, पण हे सर्व चार्जेबल असतं. हे आपल्या पॅकेजमध्ये नसतं. आणि तर आता मी बघून घेते इथे काय काय आहे. तर असं मस्त बघू शकता या साईडला पूर्ण स्पा रूम आहे. स्पाचे बेड आहे ते. तर गेम झोन आहे इथे आणि जिम सुद्धा आहे. तर बघूया जिम कशी आहे इथली. आणि आता आम्ही आलेलो आहोत इंडोर गेम्समध्ये. इथे टेबल टेनिस आहे, कॅरम आहे, बुद्धिबळ आहे आणि पूल आहे. तर गार्गीला थोडं खेळायचं आहे आणि कृष्णा पण इथे खेळत आहे पूल गेम. तर म्हटलं थोडा वेळ थांबूया. तसं पण आत्ता एवढ्या लवकर जेवणाची भूक पण नाही लागलेली. असं असं प्रॅक्टिस कसं करायला शिकवलं मी. आता आम्ही बाहेर आलोत आणि इथे पूर्ण असं स्विमिंग पूलचा एरिया आहे. आणि स्विमिंग पूल खूप मोठा आहे आणि लहान मुलांसाठी सुद्धा आहे इथे स्विमिंग पूल. आणि इथे समोरच बघू शकता मस्त यू शेपचं त्यांनी डिझाईन केलेलं आहे, कारण रिसॉर्टचं नाव यू रिव्हर गेट आहे ना. तर मस्त असं लाइटिंग खूप छान वाटत होतं रात्रीचं आणि शांत वातावरण होतं. इथे टॉवेलसुद्धा ठेवलेले आहे. तुम्ही स्विमिंग केल्यावर हेच टॉवेल यूज करू शकता. आणि इथे समोर या साईडला मस्त अशी नदी वाहते. इथे आहे बाथ एरिया. तुम्ही इथे शॉवर घेऊ शकता आणि बघू शकता इथे वरती ज्या रूम्स आहेत त्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत. माझ्या जो डिटेल टूरचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत. आता वाजलेले आहेत रात्रीचे 8 आणि आम्ही इथे डिनर करायला आलेलो आहोत. आणि इथे तुम्ही बघू शकता एक मोठ्या झाडाला त्यांनी झोके बांधलेले आहेत
ॲक्च्युली यांच्या पूर्ण रिसॉर्टमध्ये जिकडे पण मोठी मोठी झाडं आहेत ना, तिथे त्यांनी असे टायरचे झोके बांधलेले आहेत. तुम्ही तिथे बसून खेळू शकता, मस्त आनंद घेऊ शकता. तू लहान आहे, येते ठेव दे, मला ट्रायपॉड दे. कृष्णा आणि गार्गी मस्त झोके घेत होते. म्हटलं चला आपण पण 1-2 झोके घेऊया, म्हणून मी मोबाईल लावला ट्रायपॉडवरती आणि बसले 1-2 झोके घेत होती. तोपर्यंत मांजर आली माझ्या ट्रायपॉडजवळ आणि तिने धक्का लावला. तेवढ्यात माझा मोबाईल पडणारच होता. मी पळत जाऊन वाचवला. नशीब. ते 1-2 झोके घेऊन माझं मन काही भरलं नाही. लहानपणी आम्ही खूप झोके खेळायचो. आमच्या घराच्या समोर एक मोठं करंजाचं झाड होतं. करंजा म्हणजे दिवाळीतल्या करंजा नाही, तर एक प्रकारचं फळ असतं, त्याला बिया येतात, त्या खूप औषधी असतात. त्या करंजांचं तेल बनवतात, माहीत असेल तुम्हाला पण. तर त्या झाडाला आम्ही असे झोके बांधायचो आणि खूप खेळायचो. मी माझ्या चुलत बहीण, चुलत भाऊ त्या लोकांबरोबर खेळायची. त्या आठवणी जाग्या झाल्या एकदम. आणि मग आम्ही झोके खेळत होतो मस्त. खूप मज्जा आली. तुम्ही पण लहानपणी असे झोके खेळले असतील ना? अजूनही आठवतं आम्ही आत्तीच्या घरी जायचो तेव्हा तिथे सुद्धा एक मोठं आंब्याचं झाड होतं. तिथे माझ्या आत्तीच्या मुली आम्हाला तिथे झोका बांधून द्यायच्या आणि मस्त आम्ही तिथे खेळायचो. आंबे खात खात सुद्धा आम्ही झोके खेळायचो. एवढी मज्जा असायची ना लहानपणी. लहानपणाचे ते दिवस आठवतात. किती मज्जा करायचो आपण लहानपणी. थांब गार्गी थांब. ती झालं की तुझं शूटिंग घेऊ गार्गी. दे धक्का. धक्का दे धक्का दे धक्का दे धक्का दे गार्गी. लांब नाही, गार्गीला लांब कर लागेल. गार्गी थांबव. नाही मला एवढं अरे लागेल लागेल गार्गी लागेल तुला. गार्गी लागेल गार्गी. तिला पकड, तिला लांब नाही, तिला लांब नाही. गार्गी गार्गी नको हा, यार. गार्गी. गार्गीला सांग ना यार, मला मध्ये मध्ये येते ती. मस्त वाटतं ना. थांब ना गार्गी. नुसता झोका नाही तर आम्ही त्या झोक्याला पीळ देत होतो आणि पीळ जसा उलगडत जातो ना तसा एक वेगळाच गोल 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 फिरण्याचा आनंद भेटतो. मस्त वाटत होतं. लहानपणी आम्ही हा खेळ खेळायचो. तुम्ही खेळलाय का हा खेळ कधी? झोक्याला असा पीळ द्यायचा आणि नंतर ते गोल 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 फिरतं पूर्ण. या खेळाला काय म्हणतात मला आता आठवत नाही. तुम्हाला आठवत असेल तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. काहीच नाही वाटत. काहीच नाही पायवर घे ना पायवर घे. मी आहे ना लाथ मारायला. काहीच नाही वाटत. काहीच नाही हात वाटत. सोड ना. तुमच्या दोघींचा फ्रॉक मॅच झाला आज. नाही, तू जास्त दिलेलं. मला चक्कर आलेली. कृष्णा मला नाही सहन झालं. सगळे बघताय ना चक्कर आलेली मला माहिती. माझं मी घेते ना, तुझा ना. मागाशी ऑफ कॅमेरा मी शूटिंग नाही घेतलंय म्हणजे त्याचा, तर खूप मोठा झोका दिला होता कृष्णाने. आधी मस्त झोक्याला पीळ दिला आणि असा लॉंग झोका दिला होता की मी पूर्ण हा एरिया आहे ना तो पूर्ण गोल फिरत होती आणि मी स्वतःभोवती पण गोल फिरत होती. असं डेंजर होतं ना ते. मला जरा चक्कर आल्यासारखं झालेलं. दिसत नाही. बस तुला तुला मी करते. थांब गरगरलं. काकी मला बसलेलं ना 5 मिनिटं.
गरगरलं, चक्कर आली. खूप वर्षांनंतर मी झोका खेळली. खूप मज्जा आली आणि लहानपणाच्या आठवणी जाग्या झाल्या. All it's supposed to feel.